सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी ब्लॉग काय स्टार्ट केला नव्हता ना, आता आम्ही येऊन पोचलो जिकडे यायचं आहे तिकडे. सो वहिनी, आपण कुठे आलेत? शिर्डीला. किती हॅलो बोलते ना. तर आता आम्ही आले शिर्डीला, म्हणजे येऊन पोचलो. रात्री आम्ही निघालेलो, आता पण रात्रच आहे. म्हणजे आम्ही एक 10 वाजता वगैरे निघालेलो ना, आता 2:30-3 वाजलेत आणि आम्ही पोचले शिर्डीमध्ये. तर आपल्या गाडीमध्ये होती वहिनी आणि इकडे आहे निमिया आणि निम्याचे पप्पा आणि आपला भाई. ते जरा खाली उतरले आहेत, म्हणजे ते रूम वगैरे बघायला गेलेत. आणि त्याच्यानंतर भाईची पण गाडी आहे, तुम्हाला दिसते का माहिती नाही. हाय तिकडे आहे. सो ती पण आहे, मी त्यांना पण दाखवीन. आता आम्ही रूम वगैरे बघतो, मग थोडंसं झोपू, नंतर फ्रेश वगैरे होऊ, मग सगळ्यांना भेटवते. चला. वैदिक आपण पोचलो. हे वैदिकची मम्मी बघ, मगारी तिने विषाण आणला डायरेक्ट. युवाच्या नावावर खाली झोपून घेते हा बाई पूर्ण. ही कोण आहे तुम्ही गेस करा, कोण आहे? वैदिक कोण आहे? दाखव वैदिकचं हॅलो. युवा बघ कसं उठला आणि याला झोपा आले ना अजून. बघ मला स्वतःला दादा बोलते. यो दादा झोपलाय. हॅलो. बघ याचं काय. हा, आता आली आठवण. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? पप्पा गाडीत पण झोपत होतं आणि आईला रूम घेतलाय, तरी पण पप्पाने आई थोडस झोपून घ्यायला लावले. पप्पा मारीला. शिर्डीमध्ये आम्ही पोचलेले आहेत आणि आमचं रूम वगैरे घेऊन झालाय. हे बघा. हॅलो. हे बघा आमची आई, दादा आणि वहिनी. आता मी जरा झोपतो, आमची काही लोक यायची आहेत आणि ही मी. चला झोपा आता. 2 hours later. सो गाईज, आता आम्ही रेडी झालेले आहे. आम्ही झालेत आता, हे बघा, साईबाबांच्या दर्शनासाठी. इथे दादा बघा रेडी, वहिनी पण बघा आमची. 150 वाला रूम. 150 रुपयाचा रूम घेतलेला असं तुम्हाला वाटेल. रूम बघता तुम्ही सांगू शकता की किती रुपयाचा होता. एसी अंडरग्राउंड आहे आमची. खालून हवा आहे ते. आणि आमची काही मंडळी खाली आहे, सो आपण त्यांना पण भेटूया. आणि शिर्डीवरून आपण दर्शन करून अजून कुठे कुठे जाणार आहेत. तुम्हाला जो ब्लॉग बघणार त्याला मी लाडू घेऊन देणार. ठीक आहे. शिर्डीवरून आम्ही अजून पण कुठे कुठे जाणार आहेत ते पण तुम्हाला समजेल. असेच कंटिन्यू राहा तुम्ही. त्यांनी लाडू घ्यायला घरी यायचं. इसका कुछ सुनो मत, बैकग्राउंड को आप इग्नोर करो और ऐसे ही सुनते रहो. चलो. खाली जाते आणि वैदिक काय करते आणि ती लोक दुसरे काय काय करतात ते बघतो. झाली का तयारी? कुठे आहे तू? गाईज, सगळीजण पुढे चाललेत आणि मी बघा चाय पित. सगळ्यात पहिला आम्ही चाललेत खंडोबा मंदिर आहे ना जे शिर्डीमध्ये, तिकडे. ही येऊन तर पोचलेत मंदिराची, इथे आता मध्ये चाललो. आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी. जय मल्हार. जय मल्हार. ये को युवा कुठे आहे? युवा बघा चालायला लागले. हॅलो. चला तिकडे चला. खंडोबा देवाचं खूप छान असं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता मी पुढे निघतोय आणि वैदिकची नाटकं सुरू झालेली आहेत. त्याचा पप्पा सोबत असला का तो अति नाटकाप्रमाणे वागते. तोंड बघा कसा. बघितलं वैदिकची नाटकं? असा तो चालतो, पण त्याचा पप्पा असला ना तर त्याला चालायला नाही होत. तो युवा बनते. बाबू आहे ना तू?
बाबू आहे का सांग. बाबू आहे का सांग. बाबूच आहे यो. वाव. ओम श्री साई. उद्यान सुंदर आहे, सुंदर सुंदर. इथलं बघ कसं दादाने उचलून घेतले. युवांश काय दादालाच बघायला सांगायला लागले. दादा हॅलो. फायनली वैदिक खाली उतरलाय. वैदिक वैदिक इकडे बघ. वैदिक रुसला आहे. वैदिक रुसला आहे. मी इकडे फोन वगैरे लॉकरला ठेवायला आले. हा ओरडा वैदिकला ओरडा. आणि काय माहिती काय चालले. ए तुला काही समजते का तिकडे काय चालले. तुला काही समजलं तिकडे काय चालले. हा देते देते. 2 inches later. हे बघा इथून मंदिराचा कलश दिसतोय. तुम्ही इकडूनच पाया पडून जा. असं बोलतात की कलशाचं दर्शन झालं की देवाचं दर्शन झालं. आमचं देवाचं पण दर्शन खूप छान असं झालं आणि कलशाचं पण मस्तपैकी झालेलं आहे. आता आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर निघालेले आहे आणि मस्त दर्शन झाले. ही वहिनी आमची पहिलाच गेलती. ही सगळ्यात पहिला पाया पडून निघाले. हिचं दर्शन कधीच झाले. काय गाया दर्शन कसं झालं. मस्त बघ. आयाने मी मॅचिंग. ही दादा लोक पहिलाच गेलती. चिटिंग केली. दर्शन कसं झालंय. चांगले झाले. ओम साईराम. एकच फोटो. हे बघा ही गॅलरी आहे. तिथे आम्ही फोटो काढायला एकेकाचं चालले. पण भाई बोलते सगळी चढा एकदाच भरून टाका. भर दो चला चला सगळी चढा. सगळ्यांची फोटोज काय संपत नाही. मी आता जातो मध्ये. तिथे साईबाबांचा मोठावाला पुतळा आहे ना तिथे आले. सगळ्यांचे दर्शन आणि फोटोज वगैरे सगळं काढून झालेलं आहे. हे फोटो सगळे अटॅच करेल. तुम्ही बघितलेच असतील. आणि आता सगळं पुन्हा रूमवर. हे बघा आम्ही इकडे नाश्ता करायला बसलेत आणि ही वहिनी तिथेच बसली आणि तिथून व्हिडिओ कॉल केला आहे. काय गरज आहे. हे बघा पप्पा हे बघ समोरच आण तरी पण काहीच गरज नाही आहे. ही बघ ही बाई अडवले. वैदिक तुला आईस्क्रीम घेतलेली ना. हे बघा नेहमीप्रमाणे दादाच त्याची आईस्क्रीम खाते. काही पण जा. रूल एकदम सिम्पल आहे. वैदिक आईस्क्रीम घेते आणि ती दादा खाते. An eternity later. सो गाईज आम्ही रूमवर आलेलो. थोडं फ्रेश विश झालो मस्तपैकी आणि आता आम्ही निघतोय शनी शिंगणापूरसाठी. आणि आता बघा बॅग बिग आमचं घेतलेलं सगळं. आमचं खूप मस्त दर्शन झालं. पटापट झालं. हां आम्ही पास घेतलेले पण मस्त झाले दर्शन. यांचं तर भारीच झाले. म्हणजे आम्हाला म्हणजे तुम्ही शिर्डीला आले असेल तर तुम्हाला माहिती आहे ते 3-4 लाईन असतात. तर आम्हाला इकडे ते समाधीवाल्या लाईनजवळ भेटलं आणि यांना एकदम समोरवाल्या लाईनजवळ. इनका थोड़ा नसीब ज़्यादा था और हमारा भी ठीक था पर ठीक था. चला सो गाईज आता आम्ही शिर्डीवरून निघालेत शनी शिंगणापूरला जायला. दादा बहिणी बघा आमची व्ह्यू बघत बघत चालले दोघंजण. पुढची माणसं दाखवू थांबा. काल निम्याने फुल ड्राईव्ह केले अख्खं घरापासून शिर्डीपर्यंत. आता चेंज झाले. निम्या काय निम्या असते बघ एवढा. भाई काय बोलते. हा तो आम्ही निघालो तर जरा त्याने एक नारळ फोडलेला त्याच्याबद्दल जरा बोलत आहे. इकडे बघा कशी अख्खा व्ह्यू आहे. क्लायमेट एवढं भारी झालं ना. व्ह्यू एकदम सुंदर सुंदर वाटायला लागलाय. यांची गाडी मागे आहे का पुढे आहे. मागे आहे का. सुंदर आहे बघ एवढं सुंदर वाटते. गावाकडची लाईफ सॉरी गावाकडचा व्ह्यू बघा कसं झोपलाय. वैदिक येत नाही तू. वैदिकनी बघ माझ्यासाठी काय घेतले. माझ्यासाठी घेतले ना. होय उठ ना चल ना. युवा बघ ऐंशी त्याला उचल नाही धूल लागल पायाला. सो गाईज प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. म्हणजे शनी शिंगणापूरला जाता जाता जे रेणुका मातेचं मंदिर लागते जे काचेचं आहे जिकडे आम्ही लास्ट टाइम पण आलेलो. सो आता मी तिकडे चालले. सो बघूया चला.
आता आम्ही देवीला ओटी घेतले. बाई तू देवा ठिकाणी आले का शायनिंग मारायला आले? बघा कशी चष्मा बिष्मा चष्मा बिष्मा लावून जंजीज. ही बघा एक पिंकी. लास्ट टाइम पण आलतो नाही ते. हे बघ इकडे दीपमाला मस्त सुंदर आहे एकदम इकडचं. आलेले तुम्ही इकडे? आम्ही पण आलेले. पुन्हा जाऊया. बघा पैसे टाकायला सगळ्यांचे हे होईल. मटक मांडले. वैदिक टाकले पैसे? टाकले का तुम्ही? हे बघ यांचं दर्शन पण झालं. हे बघा केवढे पैसे पैसे. माझा गेलता लास्ट टाइम. हा काय माहिती. आमचं दर्शन वगैरे झाले. आता आम्ही चाललो खाली. सो खाली पण आहे तिकडे रेणुका मातेचं स्थान आहे. चला भुयारी टाईपच आहे एकदम. आवाज बिवाज घुमते इकडे. इकडचं बंद आहे आज. आणि ते बघ छोट्याशा खिडकीमधून आपल्याला म्हणजे काच आहे सो त्याच्यामधून आपल्याला देवीला बघायचंय. रेणुका माते की जय. युवा का करते? युवाला ते लाईट्सवर मज्जा आली. दहीहंडी करते बघ. काय 500ची नोट दिसत. बघ 500ची नोट एक पण नाहीये. अरे बघ ना जर नीट बघशील तर मटके बघ बाहेर नाही बोललो. 100 पर्यंत आहे. कुठे ते 200 आहे. किती चातुर्याने तू 2 चष्मे लावून बघतेस म्हणून तुला दिसलं वाटते. देवीचं दर्शन आणि तिकडे खाली पण आम्ही दर्शन घेऊन आलो. आता इथे एक सद्गुरूंचं एक समाधी आहे सो तिकडे जातोय आम्ही. हे बघा इकडे समाधी आहे सद्गुरूंची. तर या मंदिराची एक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे ही देवी इकडे कशी आली तर इकडे जे सद्गुरू आहेत त्यांच्या तपश्चर्येने जी रेणुका माता आहे ती प्रकट झालेली आहे असं इकडच्या एका बाबांनी सांगितलं आपल्याला. सो तेच मी तुम्हाला सांगितलं. चला आता आम्ही निघाले शनी शिंगणापूरला जायला. फायनली आता तिकडेच जातोय आणि त्याच्यानंतर आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे. सो तुम्ही असेच कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला कळेल. A few moments later. फायनली शनी शिंगणापूरला पोहोचलेले आहेत आणि एवढं ऊन लागते ना बेकारवालं. काय निम्या बघा कसं कालं कालं घालून आलाय. एकदम प्रिपेअर होऊन आलता तर शनी शिंगणापूरसाठी. आणि मी नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी प्रिपेअर होऊन आले. कळेलच तुम्हाला. ही बघा ही मॅचिंग झाले. चला पटापट कमिंग सून. मी आता दर्शनासाठी चालले. युवा बघा आणि युवाची बाबांनी बघा युवाची टोपी घातली. युवा हे बघ बाबांनी बघ काय घातली तुझी टोपी. काय हा भुयारी मार्ग आहे आणि तिथून आम्ही चालले. ये बघा मधीनच थांबले. वैदिक ए जातो का त्या साईडला? जातो. काही जण मागेच राहतात आणि काही जण पुढे जातात आणि मी मध्ये आहे. पटापट चला दर्शनासाठी शनी देवाच्या. पावसाने वैदिक भिजायला गेला. युवा काय युवा पप्पा जाम मगार रेलं. ह्याची मुले थंडावर येते. टाका. ओम श्री शनेश्वराय नमः. लाडू प्रसादसाठी आम्ही पावती कलेक्ट केलेली आहे. आता प्रसाद घेतो. लाडू नाही बर्फी. हे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच असणार. हे नवग्रह मंडल आहे. हे बघा म्हणजे इकडे सगळे 9 ग्रह आहेत जसं की सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि रवी असे 9 ग्रह आहेत इकडे.
सो इथे काय मला वाटत नाही हे लोक चालले तसं, म्हणून आपण पुढे जाऊया आणि बघूया. असं टाइम आम्ही आलेलो तर पार तिथपर्यंत गेलेलो आणि आता मला इथपर्यंत जायला नाही वाटत, कारण एवढं तापले ना बेकार व्हायला, पाय नुसते भाजायला लागले. एक फोटो पण नाही काढायला गेलो बिकॉज एवढे चटके लागतात. काय ग, बस 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 बहुरानी ज्यादा होशियारी ज्यादा होशियारी मत दिखाव. काय पण बोलियो, भोगदा मला जेव्हा आवडलाय. ये ब्र, त्या साईडला पण मस्त आहे फोटोज आणि व्हिडिओजसाठी. हा मंडपाचा फेस थोडा भारी आहे बघा, एकदम भारी रामेश्वरमची वाईब देते एकदम. चल बाई चल, सगळी जण गेली, आपण दोघीच राहिले. आई शनी शिंगणापूरवरून निघलेत आणि आम्ही ते जेवायला थांबलेत. सो इथे ना पाळणे वगैरे आहेत. सो वैदिक आपला आता व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला काढून. फोटो नाही बोल. आमचे मम्मी आणि अंकल बसलाय. आमचे मम्मी आणि अंकल बसलाय. कशावर बसलाय? दुलाव. हा, झुल्यावर. नाही पाळण्या. ती तुला पण बसायचं आहे, तू मागे उभा राहा. हे बघ इकडे पण आहे, मी ते बसते. मग उभा रे उभा, पडशील तसा बाबा मोरो. उभा रे. सुंदर आहे, मस्त आहे. आई वैदिक बघ कत्त पतलाय, अंतल ते मादे पतलाय. ठोकला ना तर रेशील तसा. वैदिक ठोकला तर छोटंसं हॉटेल आणि इकडे त्यांचं घर आहे आणि एवढं छान असं अंगण आहे. आणि अजून स्पेशल गोष्ट म्हणजे इकडे हा आहे नंदी, म्हणजे बैल आहे मस्त ना. यही असली संपत्ती है. युवा बघ कशा हंबा आहे ना, जातो तू. हे बघा, आणि लगेच बाजूलाच त्यांची शेत आहेत मे बी. मस्त मस्त. आणि मे बी ही चूल असेल त्यांची. हो, काय माहिती नाही चूल आहे का दुसरं काय. 1 hour later. इथे थांबलो काय आणि पटकन जेवलो काय, म्हणजे 1 तास लागला आम्हाला इकडे, पण जेवून झालं, मस्त जेवण होतं. आता आम्ही निघतोय कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगसाठी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वतीपते. हर हर महादेव. Later that same evening. ती सुंदर असे दगडाचे बनवलेले आहेत, म्हणजे लाईक मार्बलचे. हत्ती आहे, एक कासव आहे. ही पेटी आहे वाटते. ही बघा कशी आहे पेटी आहे. ते कॉईन आहेत जुन्या काळातले. आणि हे काय असते काय माहिती नाही, पण याचं खूप महत्त्व आहे असं मला माहिती आहे, म्हणजे थोडंफार तरी म्हणजे आहे ते महत्त्वाचं. वैदिक युवा साप आमची स्लिपिंग मोडमध्ये आहे. वैदिक स्लिपिंग मोडमध्ये आहे, झोपला. आम्ही कृष्णेश्वरला तर आलेले आहेत, पण आधी दर्शन न घेता पुढे ना वेरूळ लेणी आहेत, म्हणजे एरोला केव्स, त्या बघायला आलेत. सो पहिला तर तिकीट काढून घेतो सगळ्यांचं आणि मग पुढे काय करतो ते दाखवतो. हा, तिकीट कलेक्ट केलेले आहेत आम्ही 10 जणांचे आणि आता चाललेत मध्ये. 20 रुपयाच्या नोटवर जे लेण्या आहेत त्याच बघायला चाललेत आपण. हे बघ कसं वाटते. छोटा मुलगा कसा चालते बघ जरा पुढे. आणि हा छोटा मुलगा बघा कसं उचलायला लावतो त्याच्या पप्पाला. पुढे बघ. काय रे छोट्या मुलग्या, त्यांनी इकडून दिसतात ते लेण्या. चालो सुरू. आता आम्ही एंट्री गेटच्या इकडे आलेत आणि ते लेण्या म्हणजे असे कोरीव काम दिसायला सुरू झाले. कसं कसं केले या अखंड दगडांमध्ये, कसं केले बघा. हे बघा 20 रुपयाच्या नोटमध्ये जे चित्र आहे तेच इकडे आहे, म्हणजे लाईक हे चित्र 20 रुपयाच्या नोटमध्ये छापलेलं आहे. बघितलं, हे बघ असे बोगदा बिगदा डायरेक्ट. वैदिक बघा डायरेक्ट गेलाय रंपा रंपा. वैदिक तो बघ तिकडून बुवा आलाय बाजूला बघ बोगद्यातून, तो बघ. केव्स जरा नीट बघूया. हे बघा इथे ब्रह्मा विष्णू महेश्वरांचं कोरीव काम केलेलं आहे. जाऊया मध्ये आणि आपण बघूया. वरती चढतोय आता आम्ही. चढो चढो जल्दी जल्दी.
नाही बघायला आलो आम्ही. वैदिकला घाय होते, डायरेक्ट खाली वाकायला जाते. असं कोरीव काम केले बघा. बापरे, इथून किती खोल खोल वाटते बघा खाली. भारी आहे, पण कसं केलं असेल आधीच्या काळात. फुल आहे, रश एकदम फुल आहे, एकदम पब्लिक भर के आहे. वैदिकचा फोटोशूट चाललाय आणि वैदिक हिजाटलाय. वैदिक लगेच रागावते तो. आता हे इकडचं आमचं बघून तर झालंय, म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय जे काय आहे ते. तुम्हाला मी फारसं असं काय दाखवत नाही. हे बघा, इकडून असं बोगदा आहे, इथून उतरायला अशा पायऱ्या आहेत. एवढं वरती एवढं कसं काम केले देवाला माहिती. आणि सगळं दगडाने कोरून कोरून केलेलं आहे. भेटला का भाई तो अँगल? हा काय आहे? ही बघा, सगळं इकडे दगडाने कोरून कोरून केलेलं आहे. आणि ही बघा आमची माणसं कशी खाली बसले. हाय करा. ही बघा कशी बसले. वरती चढायला नाही होत, मग ती खालीच बसले. ही बघा, काही जण इकडे. प्रत्येक शिल्प काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते, जे की आपल्यासारख्यांच्या अल्पबुद्धीला कळणार नाही. पण एकदम भारी कोरीव काम केलेलं आहे. भाई तुला एक दगड तरी खोदता नाही होईल का? मग यो बघ वैदिक काय करतो, खेळतो. आता आमच्या इकडूनच बघून झाले. चलो आता आमच्या किलेंडरनी बोलवलेलं आहे. किलेंडर भाईसह निमेश पाटील अँड विथ नेहा पाटील. जेव्हा यायला मस्त वाटते. आम्हाला मंदिरात जायला उशीर होईल, म्हणजे आम्ही अर्धच बघून निघत आहेत. आता तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही या आणि बघा. मेन्शन केल्याप्रमाणे ना त्या साईडला पण लेण्या आहेत अजून, पण आमच्याकडे वेळ कमी आहे. सकाळपासून आम्ही फक्त फिरतच आहेत, म्हणून आम्ही आता चाललोय. आता मंदिरात जायचं आहे आम्हाला, सो तिकडेच जातो आणि तुम्हाला भेटतो. हे बघा, माकड वैदिक आणि युवा बिवा सगळी इकडे आहेत. दोन माकडं काय करायला लागलाय. युवा बघायला लागलाय. आई खाते डायरेक्ट. बघा आता कसा. देख रे गोचुंडे खा रहा है वो. वैदिकला चालत घ्या. झाड एकदम प्रशस्त आहे आणि त्याची मुळं बघा कशी लोंबळत आहेत. आणि हा वैदिक बघा कसा त्याच्या पप्पाला अख्खा वेळ उचलायला सांगतो. आणि या गाडीला टेम्पोपासून मॉडिफाय करून इलेक्ट्रॉनिक व्हेकल केलेली आहे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी. आम्ही घेतले कलिंगड आणि काही लोकांनी घेतलाय अननस. ही अननसांची पोरं बघा कशी. अननस आई पण युवा कलिंगड खाते, कधीपासून एकच खाते. तर चला आता आम्ही नेक्स्ट आणि फायनल डेस्टिनेशनला चाललेत, आणि ते म्हणजे गृडेश्वरला, जे की आहे 12वा ज्योतिर्लिंग. वैदिकच्या विषाण्यासाठी वेट करत आहेत. आणि ह्या बघा वैदिकचा सेटअप. बोगद्यामध्ये उंदराला टाकलेला आहे. उंदीर पाणी फुटलेले आहे. एरियामध्ये आम्ही आलेत आणि हे बघा देवासाठी आम्ही हे घेतलेलं आहे चढावा. जसं की त्याच्यामध्ये बेलाचं फळ आहे, हे आहे धोत्राचं फळ आणि हे केल्याचं फूल. आणि इकडे बोलतात की हे फळ लागते म्हणजे केल्याचं फूल. आणि ही काही फुलं वगैरे आहेत, सो आम्ही घेतलेत. ही त्या पोरांनी बघा वैदिकच्या टिकल्या एकदम वाकडा लावले, तर आता परत लावायला गेलं. एकदम फुल VIP ट्रीटमेंट. हे वैदिक तुम्ही शाळेत नाही जात का रे? जातात. 5वीला गेला आता. ओके. तर आता आम्ही गेले 3 तास झाले लायब्ररीमध्ये आहेत. आणि बघा इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि सांगायचं असं की ग्रीष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. आणि याच्या पहिलं म्हणजे 3 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झाले आणि हे 4थं ज्योतिर्लिंगाचं दर्शन आता मी घ्यायला लावले. तुझे किती झाले? तुमचे पण 4च झाले ना ज्योतिर्लिंग? सगळ्यांचे आमचे मोस्ट ऑफ 4 झालेत. यांचे एक एक्स्ट्रा झाले केदारनाथ.
ही जरा एक्स्ट्रा वाली चलो चलो वाटते. फटाफट चलो. हे बघ याला अलाउन्स करायला ठेवलं आमच्या भाईला. किधर भी जा भोंगा चालू ही उसका. महादेव 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 महादेव. इकडचं दर्शन ना खूप मस्त झालं. म्हणजे एकदम पिंडीला मला डोकं वगैरे लावायला भेटलं, पण खूप खूप गर्दी होती. म्हणजे एकदम चेंगराचेंगरीत झाली आमची सगळ्यांची. पण दर्शन मस्त झालं. म्हणजे ज्योतिर्लिंगाचं एवढं भारी दर्शन आता कुठे होत नाही, पण त्याच्या मानाने बघायला तर घृणेश्वराचं आमचं खूप छान दर्शन झाले. सगळीच हॅपी आहेत मस्त. आणि माझं 4थं ज्योतिर्लिंग कंप्लीट झालं आहे. आय एम व्हेरी हॅपी. अशीच मला 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचे आहेत लवकर लवकर. तर अजून एक सांगायला आवडेल की आज अधिक मासाचं शेवट आहे आणि आज अमावस्या आहे. आणि अमावस्येच्या दिवशी आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मला अजून एक आठवते चांगल्याशी की लास्ट टाईम पण जेव्हा अमावस्याच होती तेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं. म्हणजे आमचं अमावस्येचं आमचं आणि ज्योतिर्लिंगाचं काहीतरी नातं आहे. चला आता आमचं इकडचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. दिवसभरात आम्ही एवढी देवलं फिरलेत ना किती की तुम्ही मला कॉमेंट्समध्ये मोजून सांगा. आणि आता आम्ही चाललो आमच्या घराकडे निघतोय. पुढे काय काय वाटत होते ते मी तुम्हाला दाखवीन, पण सध्या तरी आम्ही निघतोय. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. चलो. हा मुंबई नाशिकच्या मध्ये लागणारा सगळ्यात मोठा टर्नल आहे, म्हणजे जास्त लांबीचा टर्नल म्हणजे बोगदा. काहीही बोलू नका. म्हणजे आपण विचार करू कधी संपेल तरी पण ते संपतच नाही. जामच मोठा आहे. सो आता आम्ही ना भिवंडीमध्ये RD आणि एक ढाबा आहे ना तिथे जेवायला थांबलेलो. हायवेलाच आहे लागू. तर जेवण ते एकदम मस्त झाले आमचं. आणि आता आम्ही निघतोय घरी. जेवण कसं होतं? ओके, आता मी निघतो घरी. चलो. सो गाईज मी जस्ट घरी पोचले आहे. रात्रीचा आता 1 वाजलेला आहे. आणि काल रात्री आम्ही 10ला निघालेलो. असा म्हणजे मोजून 1:24 ते 2 म्हणजे लाईक 26 तासांचा प्रवास करून आम्ही रिटर्न आलेले आहेत. खूप मस्त असं झालं आहे. म्हणजे एकदम एवढे दर्शन आम्ही केले एवढे पटपट आणि एवढ्या कमी वेळामध्ये. जे आमचे रायडर होते त्यांनी ज्या गाड्या पलवलेत भारी. नुसतं इकडून समृद्धी तिकडून समृद्धी समृद्धी समृद्धीच झालेलं. यो हायवे तो हायवे करूनच मस्त म्हणजे भारी आजचा दिवस गेला. भारी ट्रिप झाला आहे. तुम्ही पण आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल हे मी अशी अपेक्षा करते आणि करालच. आणि तुम्हाला आपला आजचा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे. मी आता व्लॉग इथेच एंड करते. असे आपले नवीन नवीन व्लॉग येत राहतील. सो त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सो येस, जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.